मोठी बातमी धाराशिवमध्ये 5 कला केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई केली। नियमांची पायमल्ली केल्यामुळे आळणी येथील 2 तर चोराखळी येथील 3 कला केंद्रांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। नियमांनुसार कलाकारांसाठी स्टेजची व्यवस्था करणं बंधनकारक असताना सुद्धा या केंद्रांमध्ये बंद खोलीत नृत्य सुरू होते आणि त्याचमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्याचमुळे प्रताप सरनाईक यांनी ही कारवाई केलेली आहे। धाराशिवमधील 5 कला केंद्रांवर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। ओंकार, नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे, काय आदेश दिले गेलेत? ऋतुजा, जर पाहिलं तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील ही जी काही कला केंद्र आहेत ती कुठेतरी त्यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली होती की ही कला केंद्र नियमांची कुठेतरी पायमल्ली करतायत। याच अनुषंगाने त्यांनी सक्त या कला केंद्रांविरोधात कारवाई करा असे आदेश जे आहे ते पोलीस प्रशासनाला दिले होते। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जे आहे ते 5 कला केंद्रांवरती छापे टाकले आणि त्या कला केंद्रांवरती कुठेतरी या सर्व नियमांची पायमल्ली होत असल्याचं त्यांना समोर आलेलं आहे। यामध्ये जर पाहिलं तर नियमानुसार जे काही कलाकार असतात त्यांना स्टेजची व्यवस्था करणं बंधनकारक असतं, मात्र या कला केंद्रांमध्ये बंद खोलीत हा संपूर्ण नृत्याचे प्रकार जे आहेत ते सुरू असलेला आढळून आलेला आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर काही वेळेचं लिमिट असतं, मात्र ते वेळेचं लिमिट देखील हे कला केंद्र जे आहे ते पाळत नसल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या कला केंद्रांविरोधात आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्या विरोधात धडक कारवाई जी आहे ती आता कुठेतरी पोलिसांनी केलेली पाहायला मिळते। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।